बिना गूळ, बिना साखर करायला सोपे ड्रायफ्रूटचे लाडू. फक्त एक लाडू तुम्हाला देणार आहे खूप सारे कॅल्शियम, व्हिटॅमिन, मिनरल आणि प्रोटीन. हे टेस्टी लाडू बनवायला खूप सोपे आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे लाडू खूपच पौष्टिक आहेत. आणि हो, कोणताही पाक या लाडूसाठी आपल्याला करायचा नाही. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटी काजूचे काप, 1 वाटी बदामाचे काप टाकून घ्यायचे आणि हे छान खरपूस भाजून घ्यायचे. छान भाजले की हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं. त्यामध्ये पंपकिनच्या बिया टाकून छान भाजून घ्यायच्या. त्यामध्येच पिस्त्याचे काप, 3 ते 4 चमचे मगज बी, अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आणि यामध्ये थोडेसे मनुके टाकून तेही छान भाजून घ्यायचे. हे सर्व जिन्नस भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा तूप टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये 3 चमचे खसखस, 3 चमचे पांढरे ते टाकून तेही छान भाजून घ्यायचे. लहान मुलांचं कसं असतं ना, आपण त्यांना असेच ड्रायफ्रुट्स खायला दिले तर ते व्यवस्थित खात नाहीत. पण हा एकच ड्रायफ्रुट्सचा लाडू त्यांनी दररोज खाल्ला तर सर्व ड्रायफ्रुट्स त्यांच्या पोटात जाणार आहेत. त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्कीच तयार करून त्यांना खायला द्या. आता मी इथे 1 वाटी खजूर घेतले आहेत. त्यामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं. हे वाटताना थोडे थोडे खजूर टाकून वाटून घ्या. आता पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं. यामध्ये हे वाटून घेतलेले खजूर टाकून छान असे परतून घ्यायचे. 2 मिनिट हे परतून घेतले की हे या ड्रायफ्रुट्समध्ये टाकून घ्यायचे. आता हे सर्व आपण एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे हे छान मिक्स करता येईल. हे थोडंसं थंड झालं की हाताने हे ड्रायफ्रुट्स खजूरच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि याचे असे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे. तर असे हे ड्रायफ्रुटचे लाडू तयार आहेत. हे लाडू तुम्ही एकदम बनवून असे बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि रोज एक एक लाडू मुलांसाठी आणि स्वतःही खाऊ शकता. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला भेटतील. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.